राजेश भाई टोपे साहेब यांनी एका कार्यक्रमामधून शेतकऱ्याच्या चिंताजनक विषयावर खुलासा केला. तर राम राम मंडळी, मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. आज दुपारी आलो तुम्ही राजनीला, कारण आज होती आपल्या मित्राच्या हॉस्पिटलची आणि मेडिकलची ओपनिंग. मला तिथं जायला जरा उशीरच झाला होता. मी जाईपर्यंत रिबिन कापण्याचा कार्यक्रम पार पडला होता आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी होते आपले महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश भाई टोपे साहेब आणि त्यासोबत पंचक्रोशी मधील सगळेच नामांकित व्यक्ती त्या ठिकाणी हजर होते. मी आपला एक खुर्ची घेऊन मस्त स्टेजच्या समोर बसलो होतो. स्वागत आणि सत्काराचा कार्यक्रम पद्धतशीर पार पडला. भैया साहेबांनी आपल्या भाषणामध्ये आरोग्याबद्दल चांगली माहिती दिली आणि त्यासोबतच शेतकऱ्याचा एक चिंतेचा विषय असणारा तो म्हणजे ऊसतोड, याच्यावर पण त्यांनी खुलासा केला. मी तुम्हाला सांगतो, फेब्रुवारी किंवा मार्चच्या 10, 15, 20 तारखेच्या आत रांजणी भागात एक टिपरू राहणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला खात्रीपूर्वक आणि विश्वासपूर्वक त्या ठिकाणी. आणि शेवटी जाता जाता भैयासाहेबासोबत एक फोटो वगैरे घेतला. कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यासाठी नाश्त्याची व्यवस्था केलेली होती, पण पाहुण्याच्या अगोदर तिथं आमचं मित्रमंडळच पार तुटून पडलेलं होतं. मित्राला काहीतरी गिफ्ट द्यावं लागेल म्हणून आम्ही एक महाराजांची प्रतिमा आणली. त्याला म्हणलं आम्ही दिलेलं गिफ्ट नेहमी समोर दिसलं पाहिजे. तर या पद्धतीनं पार पडला शंकर आणि डॉक्टर अभिषेक यांच्या मेडिकल आणि हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ. आता यांचं लोकेशन आणि इतर माहिती तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून ठेवा.